कधी असा विचार केलाय का की शहराच्या गोंगाटापासून दूर फक्त जंगल, नदी आणि निसर्गाच्या आवाजामध्ये काही दिवस घालवावे? मी आज आलोय कर्नाटकातील एक प्रसिद्ध ॲडव्हेंचर डेस्टिनेशन दांडेलीमध्ये. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज बऱ्याच दिवसांनी तर आज आपण निघतोय फिरण्यासाठी. ठीक आहे, आणि कुठं जाणार आहोत तर आज आपण जाणार आहोत दांडेली, याना केव्ज या साईडचा प्रवास आपण करणार आहोत. आता माहीत नाही किती लोकेशन उरकतील, पण पाहूयात आणि एन्जॉय करूयात. हा फक्त व्लॉग नसणार आहे बरं का मित्रांनो, हा एक आपल्यासाठी एक सुंदर एक्सपिरियन्स असणार आहे. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत दांडेलीमध्ये. सकाळ 6 वाजता. पूर्ण अंधार आहे आणि चारी बाजूला जंगल आहे, जंगल असं. आता एकदा सकाळ झाली की स्टार्ट करूया. गुड मॉर्निंग फ्रॉम दांडेली. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आत्ता दांडेलीमध्ये पोचलेलो आहोत. आता या ठिकाणी आपण पार्किंगला गाडी लावलेली आहे. यावेळेस आपली गाडी नाही आहे, टाटा कर्व आणलेली आहे आणि छान गाडी आहे ती पण. त्याचा पण रिव्ह्यू मी या व्हिडिओमध्ये देईलच तुम्हाला. आणि मी इथं राहणार आहे इथल्या खूप सुंदर अशा ठिकाणी, ज्याचं नाव आहे जंगल एज रिसॉर्ट. इडली, सांबर, चटणी. जर तुम्ही दांडेलीची ट्रिप प्लॅन करत असाल तर दांडेलीमध्ये रिव्हर राफ्टिंगची कॉस्ट किती, बेस्ट जंगल रिसॉर्ट दांडेलीमधलं कोणतं आहे आणि अख्ख्या दांडेली ट्रिपमध्ये तुम्हाला बजेट किती लागणार, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंप्लीट दांडेली ट्रॅव्हल गाईड देणार आहे. रिव्हर राफ्टिंग एक्सपिरियन्स, जंगल एज रिसॉर्टचा स्टे आणि फुल बजेट ब्रेकडाऊन. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळचा नाश्ता वगैरे करून आता आपण निघालो आहोत वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी. वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहे ना, या रिसॉर्टपासून एक 22 ते 26 किलोमीटर लांब आहे. इथं रिसॉर्टमध्ये पॅकेजमध्ये इन्क्लूड आहेत सगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि त्यांनी आपल्याला कुपन दिलेत. ते कुपन तिथं दाखवायचे आणि सगळे वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय करायचे. आता काय काय वॉटर स्पोर्ट्स आहेत तिथं ते गेल्यावरती मी तुम्हाला दाखवतो. चला, स्टे ट्यून्ड. आहे आमची सेना. दिस इज प्रतीक्षाताई. हॅलो. शी इज होल्डिंग माय बेबी. हर या बेबीची आई मागे सुप्रिया मावशी पण आहे आणि काका पण आहेत. चलो, लेट्स मूव नाव. या आमच्या माऊ आहेत, या इथं बसल्यात आणि हा मी आहे. इथे बसणार आहे, इथे दाखवतो तुम्हाला. धर. तुझं काय रे? चल, आम्ही कम्फर्टेबल आहे. इथं मावणार आहे जितक्या किरण थांबा. उंचीप्रमाणे हे दोघं बसू शकतात. हो. दांडेली हे कर्नाटकामधील सर्वात प्रसिद्ध ॲडव्हेंचर डेस्टिनेशन आहे. दांडेली फेमस का बरं आहे? तिथं काली रिव्हर राफ्टिंग,
जंगल सफारी, वॉटर स्पोर्ट्स आणि बजेट फ्रेंडली जंगल रिसॉर्ट्स आहेत. त्यामुळं ते अतिशय प्रसिद्ध आहेत. जर तुम्हाला गोव्यासारखं क्राऊडेड ठिकाण आवडत नसेल ना आणि तुम्हाला पीसफुल ॲडव्हेंचर हवा असेल तर दांडेली तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. प्रचंड गर्दी आहे बरं का मित्रांनो. इथं ही रिव्हर राफ्टिंगची बोट, या अशा काही स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज आहेत इथं. दांडेली खास करून प्रसिद्ध आहे त्यांच्या रिव्हर राफ्टिंगसाठी. काली नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग जे केलं जातं त्याचं अंतर कमीत कमी 8 ते 12 किलोमीटर असतं. ते सीझननुसार बदलतही राहतं आणि त्याची कॉस्ट जर पाहिली, जर तुमच्या रिसॉर्टमध्ये ते मेन्शन नसेल तर 1000 ते 1200 रुपयाच्या दरम्यान रिव्हर राफ्टिंगची कॉस्ट असू शकते. आता रिव्हर राफ्टिंग करताना तुम्हाला सेफ्टी जॅकेट्स दिले जातात, गाईड तुमच्यासोबत असतो, तो ब्रीफिंग देतो, अशी पूर्ण काळजी तुमची इथं घेतली जाते. आणि यासोबतच कायाकिंग, झिपलाईन, बोटिंग, जंगल सफारी हे पण ॲडव्हेंचर्स तुम्ही इथे करू शकता. दांडेली हा म्हणजे फक्त ॲडव्हेंचर नव्हता आमच्यासाठी. दांडेली म्हणजे एक शांतता होती. काली रिव्हरच्या किनारी बसून संध्याकाळचा सनसेट बघणं म्हणजे हा एक्सपिरियन्स एक खूप सुखदायक होता. म्हणूनच दांडेली ट्रिप तुम्ही कपलसोबत, फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत, कोणासोबतही जाण्यासाठी एकदम परफेक्ट लोकेशन आहे. आज दुपारच्या ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर जरा जास्तच कंटाळा आलाय, मग जरा आराम केला होता. आता संध्याकाळचे नजारे काय असतात ना या रिसॉर्टला ते दाखवून देतो तुम्हाला. चला. आम्ही जिथं राहिलो होतो तिथं 2000 रुपये पर पर्सन होतं. हे 2000 ते 3000च्या मध्ये असतात पॅकेजेस. आणि या पॅकेजेसमध्येच तुमचा स्टे, फूड, त्यानंतर रिव्हर राफ्टिंग आणि छोटी मोठी ट्रॅव्हल कॉस्ट तिथल्या तिथली हे सगळं तुमचं कव्हर होऊन जातं. पावसात नाचणारे आम्ही, पावसात लेन डान्सला. गोप्रो हरवला होतास ना तू, सापडला सत्ता. जर तुम्ही दांडेली ट्रिप प्लॅन करत असाल आणि अजून पण काही माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि दांडेलीसारख्याच हिडन डेस्टिनेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.